आणि आता मराठा आरक्षणाचा वाली केंद्र सरकारच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाही, कारण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास अर्थात एसईबीसी मध्ये नव्या प्रवर्गांचा समावेश करण्याचा अधिकार राज्यांना नाही, हे सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलंय। केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयानं 102व्या घटना दुरुस्तीवरती पुन्हा एकदा बोट ठेवलंय। 5 मेला दिलेल्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला होता। त्यानंतर केंद्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली, ती काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली। त्यामुळे मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात आणायचं असेल तर तो अधिकार 102व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती पर्यायानं केंद्र सरकारकडे असेल। आणि मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यामध्ये वेळोवेळी याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय कृष्णा केंडे यांनी। आरक्षणाविषयीची केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्यासोबत आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? बघा, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या वतीने केलेली रिव्ह्यू पिटिशन फेटाळलेली आहे। केंद्र सरकारने काय रिव्ह्यू पिटिशन केली होती की हा अधिकार राज्याला आहे, केंद्राला नाही। तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आम्ही अगोदर जो निर्णय दिला तोच कायम राहील, हा अधिकार केंद्राकडे राहील। आता याच्यामध्ये प्रोसेस काय आहे तर याच्यामध्ये प्रोसेस असं आहे की मागास आयोग जो गठीत केलेला आहे राज्य सरकारने, आम्हाला कुठला जातीवाद करायचा नाही, परंतु त्याच्यामध्ये मराठा सदस्य नाहीत। तात्काळ राज्य सरकारने आजच्या आज कमीत कमी 5 मराठा सदस्य त्याच्यामध्ये टाकावे, अनुभवी टाकावे, ज्यांनी मागच्या काळामध्ये काम केले, तेच नाव असलं तरी चालेल। आणि ती सब कमिटी करावी। राहिलेली जी पॅरेंट बॉडी आहे ते मागास आयोग, मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाबाबत कार्य करेल, कारण ते न्यायप्रविष्ट झालेलं आहे। राहिलेल्या 5 सदस्यांनी तात्काळ मराठा समाजाबाबत सर्वेक्षण रिपोर्ट तयार करावा, केंद्र सरकारची व राज्य सरकारची उपलब्ध असलेली आकडेवारी एकत्रित करावी, तो रिपोर्ट राज्य सरकारने स्वीकारावा, कॅबिनेटने तो रिपोर्ट स्वीकारावा। कॅबिनेटने रिपोर्ट स्वीकारल्यानंतर 1 दिवसाचं परत एकदा आपल्याला अधिवेशन घ्यावं लागेल आणि ते अधिवेशन घेतल्यानंतर तुम्हाला केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवावा लागेल आणि केंद्र सरकारने त्याच्यावर शिक्कामोर्तब करावा। याच्यासाठी विरोधी पक्षांनी फॉलोअप करावं। आज राज्याचं अधिवेशन आहे, केंद्राचं अधिवेशन आहे, तर राज्याच्या अधिवेशनामध्ये कॉन्क्रीट असा निर्णय त्यांनी घ्यावा की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे हा अधिकार केंद्र सरकारला आहे, परंतु आमच्या फाइंडिंगप्रमाणे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, तर असा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे ह्या पद्धतीमध्ये सादर करतो। तुम्ही पण एक पुनर्विचार याचिका दाखल केली होती आणि राज्य सरकारने पण केली होती, त्याचं नेमकं काय झालं आणि त्यात काही अपेक्षा आहेत का? हे बघा, जी रिव्ह्यू पिटिशन माझ्या वतीने दाखल करण्यात आली होती त्याच्यामध्ये 2 मुद्द्यांवर आम्ही भर दिलेला आहे। एक, इंदिरा साहनी खटल्याचा आणि मराठा आरक्षणाचा संबंध लागू शकत नाही, कारण इंदिरा साहनी खटला हा जातीने मागास असल्यासाठी आमचा नवीन प्रवर्ग आहे, त्यामुळे इंदिरा साहनी खटल्यामधली 50% कॅप ही मराठा आरक्षण लागू शकत नाही। हे न्यायालयाने न्यायदान करताना पुनर्विचार करावा व त्याच पद्धतीने मागास आयोगाच्या रिपोर्टमधला अर्ध्यापेक्षा अधिक मुद्दे कोर्टाने स्वीकारलेले आहे। मराठा समाजाची 32% लोकसंख्या स्वीकारलेली आहे, परंतु जे काही कॅल्क्युलेशन झालेलं आहे प्रतिनिधित्वाचं तर ते 50%तून करण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस मराठा समाजाचा विद्यार्थी 100%मध्ये फाईट करतो। हे 2 मुद्दे माझ्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलेले आहे। राज्याचे मला मुद्दे माहीत नाही व त्यामुळे तो निर्णय होणं अपेक्षित आहे। बरं, आता पुढे काय? पुढे 2च गोष्टी आहे की रिव्ह्यू पिटिशनचा मुद्दा न्यायालयात चालत राहील, किती दिवस लागेल माहीत नाही, परंतु तोपर्यंत तात्काळ रिपोर्ट तयार करून घेणे आणि नव्याने याची मांडणी करणे, ती मांडणी करून ताबडतोबीने केंद्र सरकारकडे पाठवावं, हाच आता याच्यामध्ये पर्याय राहिलेला आहे। आता जबाबदारी कुणाची? दोघांची जबाबदारी आहे, कारण आता 50-50% जबाबदारी याच्यासाठी मी म्हणेल राज्यांनी सर्वेक्षण करायचा, कॅबिनेटने स्वीकारायचा, विधिमंडळाने स्वीकारायचा, केंद्राकडे पाठवायचा आणि केंद्राने तो त्याच्यामध्ये नुक्स न काढता तो तसा स्वीकारायचा आणि जाहीर करायचं। मराठा समाजातल्या सर्वसामान्य तरुणांनी ज्यांना आरक्षणाकडून अपेक्षा होती त्यांनी आता न्यायालयीन लढाईमध्ये काही अपेक्षा ठेवाव्यात अशी स्थिती आहे। हे बघा, न्यायालयीन लढाईमध्ये 100% अपेक्षा ठेवाव्या, कारण की मुद्दा कोणता फेटाळला गेलेला आहे, केंद्राला का राज्याला? परंतु आता मुद्दा काय आहे, 50%ची मर्यादा आणि मागास आयोगाचा रिपोर्ट। हा जर मागास आयोगाचा रिपोर्ट जर न्यायालयाने स्वीकारला तर परत ही प्रोसेस करण्याची गरज नाही। 50%चा मुद्दा जर न्यायालयाने स्वीकारला तर केंद्राकडे जाण्याचे संबंध नाही, राज्याला तो रोज अधिकार आहे कायदा करण्याचा। त्यामुळे राहिलेल्या 2 विषयावर देखील पुढची लढाई निश्चित आहे, त्यामुळे न्यायालय निर्णयाकडे आमचं लक्ष राहील। न्यायालयाचं पुढचं पाऊल काय असावं, म्हणजे आपलं आणि राज्य सरकारचं? बघा, तात्काळ राज्य सरकारने
याच्यामध्ये प्रोसेस कंप्लीट करून ठराव करून 5 सदस्यांची नियुक्ती करून तात्काळ त्यांच्याकडनं टाईम बाउंड करून रिपोर्ट घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठवून द्यावा आणि केंद्र सरकारने तो स्वीकारावा. एवढी प्रोसेस त्यांच्या हातातली आणि त्याच्यामध्ये न्याय मिळू शकतो. हे होते विनोद पाटील आणि केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आहे आणि अजूनही ते मराठा आरक्षणाच्या बाबतीत न्यायालयीन लढाईमध्ये आशावादी आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.